एक असतो तो हा मोठा हिरडा पण असतो आणि एक बाळ हिरडा असतो. ठीक आहे, आता बाळ हिरडा म्हणजे काय, तर याचंच बाळ अगदी छोटा असताना, म्हणजे हे फळ आता मोठं झालंय, अगदी छोटा असताना त्याच्यामध्ये बी गुठळी तयार व्हायच्या अगोदरचा जो हिरडा आहे तो म्हणजे बाळ हिरडा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आहे रंगारी किंवा चांबारी हिरडा. रंग कामासाठी किंवा कातडी कमवण्यासाठी हा हिरडा वापरतात, म्हणून रंगारी किंवा चांबारी. ठीक आहे, याच्यानंतर आपण जो बाळगुटीत वापरतो तो तिसरा प्रकार, याच्याही पेक्षा मोठा असतो, तो सुखारी किंवा सुरवारी हिरडा. म्हणजे आपण वापरतो दोन, एक तर पहिली स्टेज जे लहान हिरडा आहे तो, नाहीतर एक तर एकदम लास्ट स्टेज पिकलेली स्टेज. ठीक आहे, असे हिरड्याचे हे 3 टप्प्यामध्ये आपण वापरणारा हिरडा. आणि अशा या हिरड्याचे 7 प्रकार आहेत. तर त्यातल्या आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये 2 प्रकार येतात, एक आहे रोहिणी आणि दुसरा आहे विजया. त्यातला हा रोहिणी. आता रोहिणी आणि विजया कसा, तर जो गोल आहे हा रोहिणी आहे आणि जो लांबडा असतो तो आहे विजया. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा 7वा जो प्रकार आहे, फक्त विंध्य हिमाचलच्या पर्वतरांगांच्या मध्ये बघायला मिळतो, तर तो हिरड्याचं झाड म्हणजे पुतना. पुतना मावशी आहे ना, त्याच्या नावावरूनच त्याचं नाव ठेवलंय. तो एवढा जालीम आहे की त्याच्या झाडाच्या खाली जरी बसलात अर्धा तास तरी तुम्हाला डिसेंट्री लागते, एवढा औषधी गुण त्याच्यामध्ये आहेत. तर हा हिरडा फार औषधी आहे, पित्त पोटशुद्धीसाठी खूप छान आहे. ठीक आहे, तर तुम्ही औषधामध्ये बऱ्याच ठिकाणी वापरत असाल असा हा हिरडा आहे. आणि हिरड्याचं नाव हिरडा का आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर प्रत्येकाने हे फळ खाल्लात तरी चालतंय, खायला फक्त कडवट तुरट लागतं. इव्हन काय करा, सगळ्यात महत्त्वाचं चांगली गोष्ट, चावा आणि त्याचा रस सगळ्यात तोंडामध्ये घोळा आणि नंतर थुंकून टाकला तरी चालेल, गिळलात तरी अतिउत्तम. आता घ्या तुम्ही, साईड इफेक्ट त्याला पाहिजे त्याने घ्या. हिरड्या अगदी लगेच दात घट्ट होतात, हिरड्या आवळून येतात, म्हणून त्याचं नाव आहे हिरडा. ठीक आहे, ठीक आहे, एक एक घ्या आणि हे करा.